अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि बृहदारण्यक उपनिषदामधला हा तृतीय ब्राह्मणावरच आपली ही सगळी चर्चा चालू आहे आणि तृतीय ब्राह्मणामधला हा मागच्या वेळेस आपण 10वा मंत्र घेतला, अर्धा घेतला, त्यामुळे त्याची थोडी संक्षिप्त पुनरावृत्ती करून आपण सगळे पुढचे भाग पाहू। तेव्हा मागच्या वेळेस आपण हे पाहिलं की प्राण उपासकापासून मृत्यू हा नेहमीच दूर राहत असतो। मृत्यू प्राण उपासकाला कधीही स्पर्श करत नाही असं हे विधान आहे आणि त्या विधानाची उपपत्ती म्हणजे स्पष्टीकरण हे आता या 10व्या मंत्राच्या पूर्वपीठिकेमध्ये दिलेलं आहे। त्यामुळे तेव्हा असं म्हणतो की प्राण ही एक अशी देवता आहे की त्यापासून मृत्यू सदैव दूर राहत असतो असे विधान वर सांगितलेले आहे। परंतु अशा प्रकारे जाणवल्यामुळे मृत्यू दूर का राहत असतो त्यावर ते समजून सांगतात की अशा प्रकारे जाणल्याने मृत्यूचा विरोध होत असतो। इंद्रिय जनित विषयांच्या संसर्गाने होणाऱ्या आसक्तीचं जे पाप आहे ते पाप म्हणजेच मृत्यू आहे। ते मृत्यूची व्याख्या समजणं खूप आवश्यक आहे। मृत्यू म्हणजे इंद्रियजनित विषयाच्या संसर्गाने होणाऱ्या आसक्तीलाच पाप असं म्हटलेलं आणि मग हे पाप म्हणजेच मृत्यू आहे व त्याचा प्राणात्मा अभिमानी बरोबर देखील विरोध असतो। त्या ठिकाणी अभिनिवेश असलेले, अभिमानी असलेले जे जीवभाव असलेले जे आहेत त्यांचा या आसक्तीने युक्त असल्यामुळे त्याच्याशी विरोध असतो या प्राणशक्तीच्या उपासनेचा। कारण तो वाघादी परिच्छिन्न आत्मा अभिमानाचे हेतू आहे आणि स्वाभाविकच अज्ञानाने उत्पन्न होत असतो आणि प्राणात्मा अभिमान हे शास्त्रजनित असते तेव्हा विरोध होण्याच्या कारणाने अशा प्रकारचे जाणणाऱ्यापासून पाप हे दूरच असते। हे ज्ञान ज्यांना परिपूर्ण आहे त्यांच्यापासून पाप हे दूर होतं। जे स्वतः उत्तम असे प्राणाचे उपासक आहेत त्यांच्यापासून पाप दूर होतो म्हणजे विकार दूर होतात असा हा निवेदनाचा अर्थ आहे। तेव्हा हे असं हे निवेदन जे ते योग्यच आहे। तेव्हा याच अर्थाची ही श्रुती आहे आणि त्या श्रुतीचा अर्थ असा होता की त्या ह्या प्राणदेवतेने या वाघादी देवतांच्या पापरूप मृत्यूस हटवून जिथे ह्या दिशांचा जिथे अन्न आहे तिथे पोहोचून दिले आणि तिथे ह्याच्या पापास त्यांनी तिरस्कारपूर्वक स्थापित करून दिले। त्यामुळे मी पापरूप मृत्यूस संश्लिष्ट न होऊन जाऊन म्हणजे मी माझा पापाचा स्पर्श मला न झाल्याने आणि ह्या भयाने त्या अंत्यजाच्या जवळ न येऊ देता अंत दिशेकडे त्याला घेऊन जाऊ नये। तेव्हा सावा एष्टा देवता या वाक्याचा अर्थ असा सांगितला आहे की त्या या प्राणदेवतांनी या वाघादी देव, वाघ म्हणजे वाघ तत्व वाणी, वाघादी देवतांच्या पापरूप मृत्यूस स्वाभाविक अज्ञान प्रेरित इंद्रिय विषय आणि हे संसर्गजनित अभिनिवेशाने होणारे पापाने हे सर्व जीव मरत असतात आणि या कारणाने त्यांचा मृत्यू होत असतो। त्यास प्राणात्म अभिमान रूपाने देवतांच्या संघातून अलग करावे व अन्य देवतांच्याकडून प्राणस्वरूपा मात्रा मध्येच अभिमान होण्याच्या कारणाने ते मुख्य प्राणास अपहंता असे सांगितले गेले आहे आणि त्याच्या विरोधामध्ये होण्याच्या कारणाने अशा जाणणाऱ्याचे पाप हे दूर निघून जात असते। देवतांचे पापरूप मृत्यूस त्याच्यापासून अलग अलग करून अलग न करून त्यानंतर प्राणदेवतांनी काय केलं तर त्यांना ते असं दाखवलं जातं जेथे म्हणजे ज्या स्थानावर या पूर्वादी दिशांचा अंत अवसान होत असते तेथे त्यास पोहोचून दिले जात असते व अर्थात तेथे त्याचे गमन करून दिले जाते। परंतु दिशेला तर अंत नसतो तर मग त्याला दिशांत कसे पोहोचवले जाते यावर आमचे म्हणणे असे आहे की दिशेची कल्पना ही विज्ञानवान पुरुषांच्या सीमेपर्यंतच केलेली आहे। त्यामुळे त्यांचे विरुद्ध आचरण असणाऱ्या लोकांना वसलेले देशच हा दिशांचा अंत आहे। म्हणजे जसं समजा आपण गृहीत धरा
की आपला हा देश आहे भारत देश, आणि त्याच्या सीमेच्या पलीकडे जे आहे ते असुर लोक राहतात, तेव्हा आपली ही भारत देशाची सीमा जी आहे त्याच ठिकाणी देशांत असे शब्द वापरले, की हा देशाचा अंत अरण्य होत असतो. त्याच प्रकारे असं मांडण्यात देखील काही दोष असतो का, तर ह्या विषयाचे स्पष्टीकरण दिले की ह्या देवतांच्या पापास तेथे पोहोचून प्राणदेवतेने त्यांच्याच विविध प्रकाराने निम्नभावाने आणि तिरस्कारपूर्वक निहित स्थापित करून दिले. आणि पापना पद हे द्वितीय बहुवचन आहे, म्हणजे प्रसंगाच्या सामर्थ्याने ज्ञात होत असते की त्यास प्राणात्म अभिमान शून्य अंत्यजनापर्यंत स्थापित करून दिले. ते पाप हे इंद्रिय संसर्गानेच होणारे आहे, त्यामुळे त्यांचे प्राणाचे आश्रित राहणे हे ज्ञात होत असते. तेव्हा अंत्यजाच्या जवळ न जाता, अर्थात संभाषण आणि दर्शन इत्यादीच्या बाबतीत त्यात टाळावे व त्यांचा संसर्ग होऊ देऊ नये, कारण तो पापाचा आशय आहे. त्या लोकांचे निवासस्थान अन्न म्हणजे दिशांत शब्दवाच्य दिशामध्ये त्याचे जनशून्य होण्यासाठी देखील तिथे जाऊ नये, आणि त्या दिशेपासून वेगळे असलेल्या या अंतजनाच्या जवळ देखील जाऊ नये, असा याचा अभिप्राय आहे. तेव्हा नेत हा परिभय म्हणजे सर्वता भयाच्या अर्थामध्ये निपात आहे. आणि अशा प्रकारे या अंत्यजनांचे संसर्गामध्ये जाण्याने मी पापरूप मृत्यूस अन्ववायानी अनु अवयानी अर्थात अनुगत होऊन जाईल. अशा प्रकारे भयभीत झालेला त्या अंत्यजन आणि अंत दिशामध्ये जाऊ नये, अशा प्रकारे त्याचे हे पूर्व क्रियापद याशी संबंध आहे. असा हा 10वा मंत्र आपण मागच्या वेळेस पाहिला. आता त्याच्यानंतर पुढचा भाग आपण पाहूया. पुढच्या भागाचा विषय असा आहे की प्राणाद्वारे वाघाधिकाचे अग्न्यादी देवभावास प्राप्त होते. वाणी वगैरे इत्यादी जे इतर इंद्रिय आहेत आणि त्याच्यामध्ये असलेल्या ज्या देवता आहेत, त्या देवतांचा संबंध जेव्हा प्राणाशी होतो तेव्हा ते अग्निभावास जातात, म्हणजेच देवभावात जातात. अग्नीलाच देव मानलेलं आहे, आणि त्यामुळे ते इतर इंद्रियांच्या देवता या देवभावास प्राप्त होत असतात, असं हे विधान आहे. या विधानावर 11वा मंत्र असा आहे. 11वा मंत्र सावा एषा देवतैतासा देवतानां पाप्मानां मृत्युपहत्याथैना मृत्यू मत्य वहत. अर्थ असा आहे याचा की त्या ह्या प्राणदेवतांनी पापरूप मृत्यूस दूर करून दिल्यानंतर त्यांना मृत्यूच्या पार अग्नी इत्यादी देवतात्म भाव प्राप्त करून दिला. म्हणजे मृत्यूचं भय दूर केलं आणि मग काय केलं, तर त्यांना अग्नी इत्यादी देवात्म भावास प्राप्त करून दिले. म्हणजे एका बाजूला भय दूर केलं, पाप दूर केलं, आणि दुसऱ्या बाजूला त्यानंतर लगेचच त्या देवता भावास त्याला आणलं, आणि ते अग्निरूपामध्ये आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की सावा एषा देवता, या श्रुतीने प्राणात्मज्ञान हे कर्माच्या फलस्वरूपांनी ही वाघ इत्यादीची अग्न्यादी रूपाने वर्णन केले जात असते. आणि ह्याच्या अनंतर प्राणदेवताने त्यांना मृत्यूस पार करून दिलं, कारण की आध्यात्मिक परिच्छेद करता पापरूप मृत्यू हा प्राणात्मक ज्ञानाद्वारा नष्ट होऊन गेलेला असतो, आणि त्यामुळे प्राण हे पापरूप मृत्यूस नाश करणार आहे ते स्वयंसिद्ध होतं. त्यामुळे त्या प्राणानेच या वाघादी देवतांची ह्यांचा प्राकृत पापरूप मृत्यूस त्यांना पार करून त्यांचे अपरिच्छिन्न अग्नी इत्यादी देवतात्म स्वरूप त्यांना प्राप्त करून देते, असा याचा आशय आहे. म्हणून या ठिकाणी देवदेवतांचं भाव निर्माण करण्याकरता पहिल्यांदा मृत्यूचं भय दूर करणं आवश्यक आहे. आणि मृत्यूचं भय दूर करून दिल्यानंतर त्यांना अग्नी इत्यादी भाव जो आहे तो देवता भाव त्याच्यामध्ये निर्माण करून त्यांना अभय पद प्रदान केलं जातं. आता या संदर्भात पुढचा 12वा मंत्र काय म्हणतो की स वै वाचमेव प्रथमामत्यम वहस्था यदा मृत्यू मत्यमुच्यत सोनिर भवत्सो यमाग्नी परेण मृत्यू मतिक्रंतो दीपते. अर्थ असा आहे की ह्या प्रसिद्ध प्राणाने प्रधान ज्या वाग्देवतांना त्या मृत्यूच्या पलीकडे पोहोचवले जाते, ते वाघ ज्यावेळेस मृत्यूस पार होऊन जाईल तेव्हा हा अग्नी
मृत्यूच्या पलीकडे त्याचे अतिक्रमण करून दैदिप्यमान असतात. तेव्हा याचा आशय असे की सवयी वाचमेव प्रथमाम त्यब्यहत, या त्याच्या प्रसिद्ध प्राणाने प्रथमा म्हणजे प्रधान, आणि प्रधान वाक्च्या मृत्यूपासून अतिवहन केले, आणि उद्गौत कर्मामध्ये अन्य इंद्रियाच्या अपेक्षेने साधकतम होणे, त्या प्रथमा वाग्देवतेने त्यांना त्यांचे हे अतिवहन केले. परंतु मृत्यूस पार करून घेऊन जाणारी त्यांची जी वाणीचे रूप काय आहे असं विचाराल तर त्यावर दाखविले आहे की ते वाक जेव्हा ज्या समयामध्ये पापरूप मृत्यूस पार करून मुक्त होतील तेव्हा स्वयं हे मृत्यूपासून सुटून जातील, आणि त्या समयी तो अग्नी होऊन जाईल. त्याचं स्वरूप जेव्हा ते मृत्यूरूप सर्व या पूर्ण पापापासून जेव्हा मुक्त होतात तेव्हा त्यांचं पुढचं स्वरूप काय होतं तर ते अग्निरूप होतात. आणि तो वाघ तर पूर्वीपासून अग्निरूप होताच. आता विशेषता इतकेच आहे की मृत्यूचा वियोग झाल्यामुळे त्याचं अग्निरूप हे अत्यंत स्पष्ट झालेलं आहे, आणि तो हा मृत्यूस अतिक्रांत करणारा अग्नी परेण मृत्यूच्याही पलीकडे दैदिप्यमान असा आहे. आणि त्यापासून मुक्त झाल्याने पूर्व अध्यात्मवाग रूप मृत्यूने प्रतिबद्ध होण्याचे कारण तो या समयाच्या समान ही तो विद्यमान त्यावेळेस नव्हता. आता मृत्यूचा वियोग झाल्यानंतर त्याच्या मृत्यूच्या पलीकडे गेल्यानंतर तो अग्निस्वरूप झाला, म्हणजे तो दैदिप्यमान झाला. असा हा 12वा मंत्र आहे. त्यानंतर पुढे 13वा मंत्र, अथ प्रणमत्यवहश्च यदा मृत्युम मृत्युम मत्यम उच्यत सवायुरमत्सोयम वायु परेण मृत्युमती क्रांत पवते. असा हा 13वा मंत्र. नंतर पुन्हा प्राणाचे अर्थ असा की नंतर पुन्हा प्राणाचे अतिवहन केले, आणि तो ज्या समयी मृत्यूपासून पलीकडे गेलेला होता त्यावेळेस तो वायू होऊन गेला, आणि तो हा अतिक्रांत वायू तो मृत्यूच्या पासून पलीकडे वाहत होता. असं हे त्याचं स्वरूप होतं. म्हणजे आधी आपण अग्नीचा विचार केला आहे आणि त्याच्यानंतर तो वायू स्वरूप होतो असा त्याचा दुसरा भाग सांगितलाय. तेव्हा अशा प्रकारे प्राण अर्थात घाणवायू होऊन गेला, आणि तो मृत्यूस पार करून गेला. आणि सर्वाचा अर्थ पूर्वी सांगितल्याप्रमाणेच आहे की तो मृत्यूस प्राप्त गेल्यानंतर तो देवता भावामध्ये गेला. म्हणजे पुढे हा संदर्भ आता एकेका इंद्रियाबद्दल सांगत चालले पुढे ते, अथ चक्षुरत्यवहत अद्या मृत्यू मत्यमुच्यत स आदित्यो भवत्सो सावा आदित्य परेण मृत्युमंती क्रांतस्तपती. अर्थ असा आहे की नंतर पुन्हा चक्षुचे अतिवहन केले, आणि तो ज्या समयी मृत्यूच्या पलीकडे गेलेला आहे तेव्हा हा आदित्य होऊन गेला. तेव्हा चक्षुचं रूपांतर जेव्हा हा मृत्यूच्या पलीकडे जातो तेव्हा चक्षुचं रूपांतर हे आदित्यामध्ये म्हणजे व्यष्टीतून समष्टीकडे जातो, आणि त्याचं व्याप्त स्वरूप त्या ठिकाणी आविष्कृत होतं. तो हा अतिक्रांत आदित्य जो आहे तो कसा आहे तर तो मृत्यूच्या पलीकडे जाऊन तो तप्त होऊन गेलेला आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की अशा प्रकारे चक्षु हे आदित्य होऊन गेला आणि तो तप्त झाला, हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा त्याच्या संदर्भात त्याच्या पुढे 15वा मंत्र असा म्हणतो की अथ श्रोत्रम अत्यवहत्तद्या मृत्युम मुच्यत ता दिशो भवस्ता इमा दिशा परेण मृत्युमती क्रांता. त्यानंतर अर्थ असा आहे की त्यानंतर श्रोत्राचे अतिवहन आहे, मागे चक्षुचे पाहिले आता श्रोत्राचे अतिवहन केले. तो ज्या समय मृत्यूस पार करून गेला तेव्हा ते जे श्रोत्र आहे त्याचं रूपांतर हे दिशेमध्ये झालं, आणि श्रोत्राचा आणि दिशेचा संबंध आहे. दिक्पाल किंवा दिग्देवता दिशा देवता रूपामध्ये जे आहेत तर त्या देवतेमध्ये त्या श्रोत्राचं विलीनीकरण झालं, आणि ते श्रोत्र जे आहेत हे दिशारूप झाले. ते हे अतिक्रांत दिशा हे कशा आहेत तर त्यांना मृत्यू स्पर्श करत नाही, तर त्या दिशा ज्या आहेत त्या मृत्यूच्या पलीकडे आहेत. तेव्हा श्रोत्र दिशा होऊन गेले, आणि दिशा पूर्वाधिकाच्या विभागाने स्थित असतात. त्याचे पुढचा मंत्र असा आहे की अथ मनोवत्य वहतद्या मृत्यू मत्यमुच्यत स चंद्रमा अवत्सोऽसौ चंद्र परेण
मृत्युमती क्रांतो भाते हवा हेनमेषा देवता मृत्युमती वहती स एवं वेदा. आता आता आपण चक्षु पाहिले आणि त्याच्यानंतर श्रोत्र पाहिलं. आता मनाचा विषय आहे. तेव्हा आता या मंत्राचा अर्थ असा आहे की त्यानंतर मनाचे अतिवहन केले आणि तो ज्या समयी मृत्यूच्या पलीकडे गेला तेव्हा त्याचं रूपांतर चंद्रमामध्ये झालं. आणि हा जो अतिक्रांत चंद्रमा जो आहे तो मृत्यूच्या पलीकडे प्रकाशमान होऊन गेला. आणि अशा प्रकारे ही देवता त्याच्या मृत्यूपासून अतिवहन करत असते, जो की ह्या अशा प्रकारे जाणत असते. तेव्हा आशय असा आहे की मन जे आहे, मनाची देवता चंद्रमा आपण म्हणतो, तर हे मन जे आहे ते आपल्या देवता भावामध्ये गेली तेव्हा ते हे मन हे चंद्रमा होऊन ते प्रकाशित होऊन गेलं. ज्या प्रकारे प्राणाने पूर्व यजमानास वाघाधिकांच्या अज्ञादी भावास मृत्यूपासून अतिवहन केले होते, त्याच प्रकारे ही प्राणदेवता या वर्तमान यजमानास देखील वाघाधिकांच्या मृत्यूपासून अतिक्रांत करून देत असतात व त्याची जे जे की या प्रकारे उपासना करतात ते तद्रूपच होऊन जात असतात, असे ह्या श्रुतीने सिद्ध केलेले आहे. तेव्हा या विविध याच्या गोष्टीचा आपण विचार केला तेव्हा हे आपल्याला असे विशेष गोष्टी आढळल्या. त्यानंतर आता प्राणाचा संबंध हा अन्नाद्यगान, प्राणाचे अन्नाद्यगान असा हा विषय आहे. तेव्हा आता ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण पाहूया. 17वा मंत्र असा आहे की अथात्मने अन्नाद्य मागायद्यदी की किंचा अन्नमध्यते ने नैव तदत्य इह प्रतिष्ठित. अर्थ असं की त्यानंतर त्याने म्हणजे त्या प्राण्याने आपल्यासाठी अन्नाद्याचे आगान केले. कारण की जे काही अन्न खाल्ल्या जात असते ना ते सर्व प्राणाच्या द्वारेच खाल्ल्या जात असते असा सिद्धांत आहे. आणि अन्नानेच प्राण जो आहे तो पुन्हा एकदा प्रतिष्ठित होत असतो. म्हणून अन्नाच्या निमित्ताने ते खाणं होतं. खाण्याकरता ही प्राणाची आवश्यकता आहे. आणि खाल्ल्यानंतर काय होतं तर त्या प्राणाला सशक्त होत प्राण सशक्त होतो, प्राण प्रतिष्ठित होतो. म्हणून अन्नानेच प्राण जो आहे तो प्रतिष्ठित होत असतो असाही त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे. तेव्हा ह्या मंत्राचा आशय असा आहे की ज्या प्रकारे वाघादीने आपल्यासाठी आगान केले होते त्याच प्रकारे मुख्य प्राण्याने देखील 3 पवमानामध्ये समस्त प्राण्याच्यासाठी ही समान प्रजापत्य रूप फलाचे आगान करून त्याच्यानंतर शेष 9 स्त्रातामध्ये आपल्यासाठी अन्नाद्य जे की अन्नच असेल आणि आद्य म्हणजे भक्ष्य असे देखील होईल. अन्न हे भक्ष्यरूपामध्ये आलेले तेव्हा अन्नाद्याचे आगान केले म्हणजे उद्गार कर्त्याचे जे या इच्छित पदार्थांचा संयोग होत असतो तो वाचनिक आहे असे पूर्वी सांगितले गेले आहे. परंतु प्राणाने त्या अन्नाद्याचे आपल्यासाठी आगान केले आहे हे कसे जाणले जाऊ शकते त्याबद्दल श्रुती ही दाखवते की यत्किंचा हा हे पद जे आहे ते सामान्य रूपाने अन्नमात्राचा परामर्श करण्यासाठी आहे की हे जे अव्यय आहे ते हेत्वार्थ मध्ये आहे. आणि कारण ते लोकांमध्ये प्राणाच्या द्वारे जे काही अन्न भक्षण केल्या जाते आणि ते अन्न प्राणाच्या द्वारेच खाल्ल्या जाते. अन्न हे प्राणाचे नाम प्रसिद्ध आहे. अनस नाम हे प्रसिद्ध आहे आणि शांत अनस शब्द हे शकटाचा वाचक देखील आहे. तेव्हा जो दुसरा स्वरांत म्हणजे आकारांत आहे तो प्राणाचा पर्याय आहे. त्यामुळे अतेन अर्थात प्राणानेच ते खाल्ल्या जाऊ शकते असं याच्याने त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा याच्याशिवाय अन्नाद्य प्राणाने केवळ खाल्ल्याच जात नसतो तर अन्नाद्याच्या शरीर आकारामुळे मध्ये परिणित होऊन असतो होण्यावर त्यामध्ये प्राण हा प्रतिष्ठित असतो. सबंध देहामध्ये प्रत्येक त्याच्या पेशीमध्ये हे प्राण जो आहे तो त्याच्या आकारा इतका तो होऊन तो प्रत्येक सूक्ष्मात अतिसूक्ष्म स्थानाला सुद्धा प्राण त्या ठिकाणी प्रतिष्ठित होत असतो. आणि त्यामुळे आपल्या या प्रतिष्ठेसाठी प्राणाने अन्नाद्याचे आगान केले आणि प्राणाच्या द्वारे जे अन्नादाचे भक्षण होत असते ते देखील त्याच्या प्रतिष्ठेसाठीच आहे. त्या वाघादीच्या समान प्राणामध्ये शुभ
अभिनिवेश जनित पापाची संभावना यत्किंचितही नसते. जिथे प्राण आहे त्या ठिकाणी पापाचा लोलेश नाही, त्या ठिकाणी मृत्यूचा स्पर्श नाही. प्राणाचे सर्व पोषकत्व आणि अशा या प्रकारची उपासनेचं फळ काय आहे याच्यावर आता मी चर्चा करतोय आपण. त्याच्या आधी शंका अशी विचारली की जो निश्चय केला आहे की ते अन्नच हे प्राणाच्या द्वारे खाल्लं जात आहे, तर हे काय आम्हाला ठीक वाटत नाही. कारण की अन्नाने होणारे उपकार तर वाघाधिकांच्या देखील होत असताना पाहिल्या जातात. तेव्हा अन्नामुळे म्हणजे प्राणामुळे अन्न खाल्लं जातो, हे कसं काय सिद्ध होईल अशी शंका व्यक्त केली. तेव्हा सांगितलं की तुमच्या विचारात तुम्ही जे विचारलेलं आहे आणि जे त्याचं जे कारण कारण मीमांसा केली आहे त्याच्यामध्ये ती कारण हे योग्य नाही. तर तुम्ही जे काही सिद्धांत मांडले त्या सिद्धांतात काही दोष नाही, कारण की तो उपकार प्राणाच्याच द्वारे होत असतो. अन्नाचे कारण होण्याच्या वागाधिकाचे जे उपकार आहे ते प्राणाद्वारे होण्यासाठी कसे काय असू शकतात या बाबतीत दाखवण्यासाठी श्रुती सांगते. तर श्रुती आपल्या संहिते माध्यमातून सांगते तेव्हा श्रुती या 18व्या मंत्रामध्ये सांगते ते असे की ते देवा अब्रवन्ने तावद्वा इदम सर्वम यदन्न तदात्मान आगासी श्रीरनु नोस्मिन्नन्न अवजस्वेति ते वै अभि संविशतेति तथेति तम समन्तं परण्याविशन्त तस्मात् दद्दे नाना अन्नापति तेनैता स्पृप्य स्पृप्यन्त्येवा वा एनं स्वा अभिसंविशन्ति भर्ता स्वानां श्रेष्ठः पुर एता भवन्त्यादो आधिपत्यर्य एवं वेद य हैवं वेदं स्वेषु प्रतिभूषति न हैवालं भार्येभ्यो भवन्तेति य एवं मनु भवति यो वैतमानो भार्यान् भूषिति स हैवाल भार्ये भर्ये भार्येभ्यो भवति. असा मोठा मंत्र आहे. हा 18वा मंत्र आहे. तर त्याचा आपण पहिल्यांदा शब्दशः अर्थ पाहून त्याचा आशय काय ते पाहूया. तेव्हा या ठिकाणी अर्थ असा आहे की ते जे देवगण म्हणाले की हे जे अन्न आहे ते सर्वत्र इतकंच आहे, त्यास तुम्ही आपल्यासाठी आणखीन लागणार आहे तेव्हा आगान करून घेतले आहे. त्यामुळे आता त्यानंतर आम्हाला देखील या अन्नामध्ये भागी बनवा आणि प्राणाने सांगितले की ते तुम्ही लोक सर्व बाजूने आता माझ्यामध्ये प्रवेश करून घ्या आणि तुम्ही आता घेतलेला आहेच तेव्हा उत्तम आहे असं सांगून ते सर्व बाजूने त्यामध्ये प्रवेश करते झाले. त्या प्राणामध्ये हे सर्व प्रवेश करते झाले आणि त्यामुळे प्राणाच्या द्वारे पुरुष जे अन्न खात असतो त्याने हा प्राण देखील तृप्त होत असतो. त्यामुळे जो अशा प्रकारे जाणत असतो की त्याचे ज्ञातीजन हे सर्व बाजूने आश्रय ग्रहण करत असतात, ते सृजनाचे भरण करणारे आहे आणि त्यामध्ये श्रेष्ठ आणि त्याच्या पुढे चालणारा हा त्याच्या पुढेही चालणारा असा तो असतो आणि अन्न जे आहे ते भक्षण करणारा आणि सर्वाचा अधिपती होऊन जातो. ज्ञातीपैकी जो कोणी अशा प्रकारे जाणणाऱ्याच्या प्रती प्रतिकूल होण्याची इच्छा करत असतो तो आपल्या आश्रितांचे पोषण करण्यामध्ये कधीही समर्थ नसतो आणि जो कोणी आपल्या आश्रितांचे भरण करण्याची इच्छा करत असतो तो निश्चितच आपल्या आश्रिताच्या भरणामध्ये समर्थ होत असतो. तेव्हा असा मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा याच्यामध्ये प्रमुख आशय काय आहे ते पाहणं आवश्यक आहे. त्या वाघादी देवतांनी जे आपल्या विषयाचे प्रकाशन करण्याचे कारण हे त्या देवताच आहे. मुख्य प्राणाने सांगितले की हे अन्न इतकेच आहे, याच्यापेक्षा अधिक नाही. त्यामध्ये वय हा निपात स्मरणासाठी आहे, हे सर्व इतकेच आहे. तर ते काय आहे तर लोकांमध्ये प्राणाची स्थिती करणारा प्राणाची प्रतिष्ठापना करणारा जे काही अन्न भक्षण केलं जात असतं ते
त्या सर्वांचा तर तुम्ही आपल्यासाठी आगान केले आहे. अर्थात आगानाच्या द्वारेच त्यांनी आपल्या अधीन करून घेतले आहे. आम्ही देखील अन्नाच्या शिवाय राहण्यास समर्थ नाही. त्यामुळे आता मागून आपल्यासाठी आगान केले गेले आपल्या या अन्नातून आम्ही देखील भाग प्राप्त करावे. अवजस्व मध्ये नित्याचे श्रवण न होणे छंदच आहे. अर्थात आम्ही देखील अन्नाचे आम्हाला देखील तुम्ही या अन्नाचे भागीदार बनवा. तेव्हा त्यांच्याकडून इतर मुख्य प्राणाने सांगितले की ते तर तुम्ही अन्नप्राप्तीचे इच्छुक असाल तर सर्व बाजूने अभिमुख भावाने तुम्ही माझ्यामध्ये प्रवेश करता यावे, म्हणजे तुम्हाला अन्नाची उपलब्धी होईल असं प्राणाने सांगितलं. तेव्हा प्राणाच्या अशा प्रकारे सांगण्यावरून ते बरे उत्तम आहे असे सांगून त्या प्राणामध्ये निश्चितच त्या त्या सर्व बाजूनी घेऊन ते प्रवेश करते झाले. आणि त्या सर्वांची जे प्राणाद्वारे खाल्ल्या जातात त्या प्राणाची स्थिती ही अन्नाची तृप्ती करणारी असते. तेव्हा वाघादीच्या स्वतंत्रतेने अन्नाच्या बरोबर संबंध होत नसतो, तर तो प्राणाच्या निमित्ताने होतो. आणि मग त्या प्राणाच्या निमित्ताने इतर सर्व जी इंद्रिय ते सुद्धा या अन्नामुळे सशक्त आणि पुष्ट होतात. त्यामुळे तो अन्न हे प्राणाच्याच द्वारे खाल्ल्या जात असते असा निश्चय हे निश्चितच उचितच आहे. तेव्हा ही जी बाब आहे ती बाब श्रुती देखील सांगत असते. आणि त्यामुळे कारण की प्राणाच्या आश्रित राहूनच आणि प्राणाच्या आज्ञेनेच वाघादी देवता त्यामध्ये प्रविष्ट झालेले आहेत. आणि त्यामुळे लोक जे आहेत ते अन्न म्हणजे प्राण्याच्या द्वारे जे अन्न खात असतात त्याच्या अन्नाचे हे वाघादी देखील तृप्त होऊन जात असतात. वाघादीच्या या आश्रयभूत प्राणास जो वाघादी 5 प्राणाचे आश्रित असतात अशा या प्रकारे जाणत असतो, त्याच देखील अशा प्रकारे ज्ञातीजन सर्व बाजूने आश्रय देत असतात. जसे प्राणास वाघादी तात्पर्य असे आहे की तो आपल्या ज्ञातीयास आश्रय होणे योग्य होऊन जात असतो. आणि वाघाधिकाचा जो भरता जो प्रमुख आहे तो प्राणाच्या समान तो देखील आपल्या आश्रित जनाच्या आपल्या या अन्नाद्वारे त्यांचं देखील भ्रमण करत असतो. त्यामुळे तो त्याचा आणि त्याच्या श्रेष्ठ अशा त्या श्रेष्ठ याच्या पुढे जाणार आहे. आणि जसे पुढे प्राण अशाच प्रकारे वाघादीच्या या संबंधामध्ये तो अन्नाद अर्थात निरामय व्याधी शून्य आणि अधिपती वाघाधिकांचे अधिपती प्राणाच्या समानात ज्ञातीजनांच्या समोर अधिष्ठाता होऊन त्यांचे पालन करणारा अर्थात स्वतंत्र त्यांचा स्वामी होऊन जातात. आणि जो प्राणास अशा प्रकारे जाणत असतो त्यास उपयुक्त फल हे मिळतच असत. त्याच्याशिवाय स्वजनास म्हणजे ज्ञातियामध्ये जे आपण अशा प्रकारे जाणणारे या प्राणवित्ताच्या प्रती प्रतिकूल म्हणजे प्रतिस्पर्धी होण्याची इच्छा करत असतात ते प्राणाचे प्रतिस्पर्धी कोण होतात तर ते असुर आहेत. कारण असुरांच्या समान आहे. आपल्या या भरणी करण्याचा म्हणजे जे भरण पोषण करण्याच्या निमित्ताने ते आश्रितांचे ते भरण करण्यास समर्थ नसतात. कारण त्यांच्या मनामध्येच या प्राणाच्या विरोधाबद्दलची विचार त्याचे असतात. आणि ज्ञातियामध्ये जे जे पण प्राणाचे अनुगामी म्हणजे वाघाच्या समान अशा प्रकारे जाणणारे या प्राणवेत्ताच्या अनुगत होत असतात. अर्थात तो पण या प्राणवेत्याचे अनुवर्तन करतानाच आपल्या आत्मीयता म्हणजे वर्णीयाच्या प्रती त्याचे भरण करण्याची मध्ये ही इच्छा ठेवत असतो. तो समर्थही होत असतो. अन्य हे स्वतंत्र आहे, तो असे करण्यास समर्थ होत नाही. हे सर्व प्राण्याच्या गौण विज्ञानाचे फल सांगितले जात आहे. म्हणून या सर्व प्राण्यांची जबाबदारी ही त्यांना अन्न हे प्रदान करण्याची जबाबदारी या ठिकाणी फार महत्वाची समजली जाते.
आणि शेवटी आता प्राणाची जी अंगिरसत्वाची उपपत्ती सांगितली आहे, हे त्याचं निष्कर्ष पुढे सांगितलं आहे की प्राणाचा हा अंगिरसत्व. आता अंगिरस म्हणजे काय आहे आणि अंगिरसत्वाची उपपत्ती काय सांगितली, याचा आपण आता पुढचा विषय आहे. तेव्हा भूत आणि इंद्रियाचे जे आत्मतत्व प्रतिपादन करण्यासाठी सोयास्य अंगिरसहा या वाक्याने प्राणाच्या अंगिरसत्वाचा उल्लेख केला आहे. परंतु हे या कारणासाठी अंगिरस आहे अशा प्रकारे ह्याची ह्याची ही अंगिरसतेमध्ये जो काही हेतू दाखवला गेला नव्हता, तर ह्या हेतूच्या सिद्धीसाठी आता आरंभ केला जात आहे. कारण की त्याच्या हेतूची सिद्धीच्या अधीन ही प्राणाची कार्यकारण रूप आहे. अंगिरसत्वाचे नंतर जो वाघादीच्या हीनता दाखविली आहे, त्याची ही प्राणाच्या ते अधीन आहे असं त्याला दाखवले. तेव्हा त्याचे उपपादन कशा प्रकारे केले जाऊ शकते यावर पुढचा मंत्र सांगितला आहे. आणि त्या मंत्र असा आहे की सूर्यो यास अंगिरसो अंगानाम ही रसहा प्राणो वा अंगानाम रसहा प्राणो हिवा अंगानाम रसस्तस्माद्य कस्याच्या अंगा प्राण उत्कामती तदेव तच्छुष्यतेष्य ही वा अंगानाम रसा. आता याचा शब्दशः अर्थ असा आहे की तो जो प्राण आहे तो आयास्य म्हणजे अंगिरस आहे. कारण की तो अंगाचा रस आहे म्हणून त्याला अंगरस असे म्हणतात. किंवा प्राण देखील अंगाचा रस आहे. प्राणाला अंगिरस का म्हटलेलं आहे की तो अंगाचा रस आहे. प्रत्येक अंगामध्ये, अंगाच्या प्रत्येक पेशीमध्ये जोपर्यंत प्राण नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्याचं चैतन्य आपल्याला दिसत नाही. तेव्हा अंगाचं संपूर्णतः जे चैतन्य आहे आणि प्रत्येक पेशीमध्ये जे चैतन्य आपल्याला दिसतं, तर ते चैतन्य म्हणजेच प्राण आहे. आणि म्हणून त्या सर्व अंगाचा रस जो आहे तो प्राण आहे. निश्चितच प्राणच अंगाचा रस आहे. कारण ज्या कोणी अंगापासून प्राण उत्क्रमण करून जात असतो तो त्याच्या जागी कोरडा होऊन जातो, शुष्क होऊन जातो, रसहीन होतो. त्यामुळे हा प्राण हाच अंगाचा रस आहे. आणि म्हणून प्राणाचा आणि या अंगाचा हा अत्यंत महत्वाचा संबंध आहे असा या ठिकाणी त्याचा आशय आहे. तेव्हा या पूर्ण मंत्राचा जो आशय आहे तो सोयास्य अंगिरसहा इत्यादी वाक्याच्या ज्या प्रकारे पूर्वी उल्लेख करून दिलेला आहे त्यासच आता श्रुती उत्तर देण्यासाठी ते ग्रहण करते की प्राणो वा अंगाना रसहा येथपर्यंतच्या वाक्याच्या वर केली गेलेली जी काही व्याख्येच्या अनुसार श्रुती पुन्हा स्मरण करून घेत आहे की अशा प्रकारे स्मरण करून घेत आहे की प्राणच हा अंगाचा रस आहे. अशा प्रकारे ही भूमिका आहे. प्राणव ही ह्यामध्येच ह्यामध्ये सर्व शब्द प्रसिद्धीच्या अर्थामध्ये आहे. अंगाचा रस आहे आणि प्राणाचाच हा अंगरसत्व प्रसिद्ध आहे. त्यामुळे वाघाधिकाच हे महत्व त्या प्राणा इतकं होऊ शकत नाही. त्यामुळे प्राणोवयी अशा प्रकारे त्याचे स्मरण करणे उचित आहे. परंतु त्याची प्रसिद्धी कशा प्रकारे आहे यावर श्रुती आता पुढे सांगते. तेव्हा तो विस्ताराने विषय जो आहे तो आपण पुढच्या रविवारी बघूया. हा मंत्र सुद्धा परिपूर्णपणे त्याचा आशय काय आहे ते आपण बघूया. म्हणजे आपल्याला प्राणाचा संबंध हा अंगिरसाशी कसा लावलेला आहे हे आपल्याला आणखीन स्पष्ट करेल. तेव्हा मी इथे थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.